नमस्कार मित्रांनो, तर चला आपण आज बनवूया महाराष्ट्रीयन स्टाईल युनिक एक कांदे पोहे. तर चला बनवूया. तर इथे मी पोहे घेतलेले, त्याला स्ट्रेनरमध्ये ॲड केलेला आहे, तर धुवून घेतलेले आहे आणि पाणी ह्याच्यातलं स्ट्रेन करून घेतलेले. त्याच्यानंतर कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल गरम केले, त्याच्यामध्ये बटाटे पण मी चिरून घेतले होते. ते बटाटे मी ह्याच्यात ॲड केले, कारण मी कच्चे बटाटे घेतले, तर त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं, तळून घ्यायचं, ताकी ते कच्चे राहणार नाही. मी ते साईडला काढून घेते. त्याच्यानंतर आता शेंगदाणे पण तळून घेतो आणि ते साईडला काढतोय. त्याच्यानंतर आता तेल गरम करायचे, थोडंसं तेल, त्याच्यामध्ये मोहरी, जिरे टाकायचे. तळल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, तो थोडा फ्राय झाल्यानंतर ह्याच्यात हिरवी मिरची टाकलेली आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात चवीने थोडीशी हळद टाका. हळद टाकल्यानंतर आपण जे पोहे, बटाटे आणि शेंगदाणे जे तळून घेतले होते ते ह्याच्यामध्ये ॲड करायचे. आता ह्याच्यात चवीनुसार थोडं मीठ ॲड करायचे आणि आता ह्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर ॲड करा. साखर टाकल्याने टेस्ट खूप छान येते. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि आता आपले हे सिंपलसे आलूवाले, बटाटेवाले कांदे पोहे रेडी आहे. तर जरूर तुम्ही बनवून बघा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.